नमस्कार मित्रांनो, नवीन एका लाईव्ह लर्निंग व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर जसं की आपण गेली 4-5 दिवसापासून व्हिडिओचा वेट करत आहे, परंतु काय माझ्या पर्सनल कामानिमित्त मला व्हिडिओ बनवण्यास टाइम भेटत नव्हता. परंतु इथून पुढे मी कंटिन्यू व्हिडिओ बनवण्याचा ट्राय करेन आणि इम्पॉर्टंट लर्निंग तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन. तर पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये आणि आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला एक इम्पॉर्टंट लर्निंग भेटणार आहे, जे की जर तुम्ही मार्केटमध्ये स्टॉप लॉस लावून जर काम करत नसेल, तर तुमच्यासोबत काय होऊ शकते किंवा आज मी कशी मॅनेज केली माझी पोझिशन हे पण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून समजून जाईल. जर तुम्हाला ट्रेडर बनायचं असेल तर तुम्ही असे व्हिडिओ लाईव्ह रेकॉर्डिंग व्हिडिओ पाहिले पाहिजेत, की एक प्रॉफिटेबल ट्रेडर लाईव्ह मार्केटमध्ये आपली पोझिशन कसा ऍडजस्ट करतोय, कशी त्याची थिंकिंग असते, कशी तो स्टॉप लॉस घेतोय, किती स्टॉप लॉस घेतोय आणि प्रॉफिट बुक करण्याच्या वेळेस तो किती प्रॉफिट बुक करतोय, या गोष्टींवर तुमचं लक्ष असलं पाहिजे. तर करूया व्हिडिओला सुरुवात. सगळे 11:15च्या आसपास टाइम झालेला आहे आणि मार्केट आज 22,000 या राऊंड लेवलच्या वरती मार्केट ओपन झाले होते आणि जस्ट मार्केट ओपन झाले, एक कॅन्डल इथं बनवली आणि डायरेक्ट फॉल होण्यास सुरुवात झाली. तर प्राइस ऍक्शन बनवून मार्केट खाली आलेलं आहे. तर इथं आपण आता काय करूया, इथे एक आपण पोझिशन बनवलेली आहे, जसं की आजचा हा डेचा लो कन्सिडर करतोय आपण. आणि जर मार्केट प्राइस ऍक्शन बनवून पुन्हा जर खालती यायला लागलं तर आपण आपली पोझिशन मॅनेज करणार आहोत. तर आपण पाहूया की मी आज काय पोझिशन बनवलेली आहे. समवेअर सध्या तरी मी या रेंजसाठी पोझिशन बनवतोय, की मार्केट समवेअर या रेंजपर्यंत आपण आज प्लॅन करू शकतो. कारण की कालचा दिवस पूर्ण सेल ऑफ आलेला आहे आणि आज एक्सपायरी आहे आणि आजच्या एक्सपायरीच्या दिवशी पण मी सेल ऑफ जास्त मोठा एक्सपेक्ट करत नाही, कारण की काल ऑप्शन बायरला पैसा मिळालेला आहे. तर ऑप्शन सेलर सुद्धा आज आपली पोझिशन हँडल करण्यासाठी किंवा ऍडजस्ट करण्यासाठी येतील. त्याच्यामुळे आज मोठा प्रॉफिट मी एक्सपेक्ट करत नाही. सॉरी, मोठा बिग फॉल मी एक्सपेक्ट करत नाही. तर पाहूया आपली पोझिशन आपली काय आहे आज मार्केटमध्ये. तर एकदा पेजला रिफ्रेश करतो मी. तर पाहू शकता की तुम्ही पोझिशन आपली सध्या चालू आहे. एक 21,800चा पुट आहे आणि 22,000चा सी आहे. तर ह्या समवेअर ह्या 200 पॉईंटच्या आसपास मार्केट जर कुठं क्लोज दिलं तर हा पूर्ण मनी आपल्याला मिळून जाईल, कारण की टाइम डिके होऊन जाईल यामध्ये. तर यासाठी सध्या आपण प्ले केलेला आहे. लेट्स सी. सध्या तरी आपला फेब्रुवारी महिना खूप खराब चाललेला आहे. लेट्स होप फॉर द बेस्ट एंडिंग. तर पाहूया आपली पोझिशन कशी हँडल करतोय, कसं मॅनेजमेंट करतोय पोझिशनचं. आणि एक गोष्ट सांगायची राहिली म्हणजे आपलं मनी मॅनेजमेंट पण पाहून घेऊया, की सध्या आपण किती कॅपिटल यूज केलेलं आहे. तर जसं की तुम्ही पाहू शकता की सध्या 12 लाख रुपयाच्या आसपास मी मार्जिन यूज केलेला आहे आणि 7 ते 8 लाख रुपये मी पोझिशन हँडलिंगसाठी व मॅनेजमेंट नंतर आपल्या अपोझिट गेला तर ठेवलेले आहे. तर या गोष्टी तुम्हाला शिकायच्या आहेत, की बाबा प्रत्येक पहिल्याच ट्रेडमध्ये आपल्याला पूर्ण कॅपिटल डिप्लॉय नाही करायचं. थोडं ॲज अ ऑप्शन सेलर जर आपल्या अगेन्स्ट पोझिशन गेली तर आपल्याला मॅनेजमेंट किंवा ॲडजस्टमेंट करण्यासाठी ते लागू शकते. तर अराउंड 11:30-12च्या आसपास मी या पोझिशन राहिलेलं कॅपिटल सुद्धा डिप्लॉय करणार आहे. तर लेट्स सी कसं मार्केट मूव्ह करते, मी तुम्हाला अपडेट करतो. ते टाइम झालेला आहे 12:30च्या आसपास आणि जसं की पाहू शकता की आपण ही रेंज आपण डिस्कस केली होती, की या रेंजमध्ये मार्केट आपल्याला पाहिजे समवेअर 22,000 ते ह्या लेवलमध्ये मार्केट पाहिजे. तर सेम तसंच झालेलं आहे आणि जसं की ही रेंज ब्रेकआउट केली त्याच्यानंतर थोडा माझा कॉन्फिडन्स झाला, की मार्केट आता ब्रेकडाऊन देण्याचे चान्सेस थोडे कमी आहेत. तो मी काय केलेलं आहे, इथं एक जो माझा सीई होता तो सीईचा मी इथे एक लॉस बुक केलेला आहे आणि 2 पीई साईडच्या पोझिशन माझ्या होल्ड आहेत. 2 पीई साईडच्या आणि एक सीई साईडची, जसं की 22,000 चा सीई माझ्याकडे आणखी होल्ड आहे. याला मी एक्झिट करणार आहे. जोपर्यंत मार्केट याच्यावरती क्लोजिंग देत नाही तोपर्यंत मी याला होल्ड करेल. जर मार्केट 22,000च्या वरती क्लोजिंग देत असेल, या पॉईंटच्या वरती इथे क्लोजिंग देत असेल, तर मी या 22,000च्या सीई एक्झिट करणार आहे. मी तुम्हाला माझी पोझिशन पण दाखवतो. फक्त आपण आपलं प्लॅनिंग करायचं आहे आणि प्लॅनिंगवरती आपल्या स्ट्रिक्ट राहायचं आहे. तरच मार्केट आपल्याला पैसा देईल. जर स्टॉप लॉस झाला तरी मार्केटला आपण खुशी-खुशीने स्टॉप लॉस दिला पाहिजे. जर मार्केट सोबत जर लढत बसलो तर मार्केट सोबत आपण कधीही जिंकू शकत नाही. दिस इज द सायकोलॉजी फॅक्ट. चला प्रॉफिट पाहूया आपण. एकदा पेजला रिफ्रेश करतो मी. तर समवेअर 10,000 रुपयाच्या आसपास आपला प्रॉफिट सुरू आहे. लास्ट पर्यंत किती मार्केट आपल्याला प्रॉफिट देते किंवा लॉस देते. आजची दिवसाची रिस्क मॅक्सिमम आपली 16,000 ते 17,000 रुपयापर्यंत राहील. त्याच्यापेक्षा जास्त आपण रिस्क घेणार नाही आज. तर मी तुम्हाला अपडेट करतो मार्केट कोणत्या पद्धतीने जाते. आणि जसं की मी तुम्हाला चार्टवर दाखवले आहे, की सायकोलॉजी पॉईंट तुम्हाला सांगितला आहे, की कशामुळे मार्केट आज जास्त मूव्हमेंट मी एक्सपेक्ट करत नाही डाऊन साईडला. कारण की कालच मार्केटमध्ये मोठा सेल ऑफ आला होता. सेल ऑफ आल्यामुळे मार्केटमध्ये
पुन्हा बायरला काल पैसा भेटलेला आहे, कारण की आज सेलरचा दिवस असू शकतो, कारण की प्रोबॅबिलिटी आहे. दररोजच बायरला पैसा भेटेल असं काही नाही, तर आज सेलरला पैसा भेटू शकतो. तर सेम एक्सपेक्टेशन आहे माझं की मार्केट कशा पद्धतीने मुवमेंट करते पाहूया. जर मार्केटने स्टॉप लॉस दिला तर आपण स्टॉप लॉस घ्यायला पण रेडी आहे. तर चला मी अपडेट करतो मार्केट कसं मुवमेंट करते, मी अपडेट करतो तुम्हाला. एक टाइम झालेला आहे, अराउंड 3:15 वाजलेले आहेत आणि मार्केट क्लोजिंग होण्याचा पण टाइम झालेला आहे. तर जसं की आपण एक्सपेक्ट केलं नव्हतं तेच मार्केटमध्ये झालेलं आहे आणि पुन्हा एकदा मार्केटमध्ये आपल्याला मोठ्या प्रॉफिट पासून दूर राहावं लागलेलं आहे. तर जसं की आपण एक्सपेक्टेशन होतं की मार्केट पूर्ण काल डाऊनफॉल दिला आणि आज पुन्हा मार्केट थोडं साइडवेज जाण्याचे चान्सेस जास्त होते, प्रिडिक्शन होतं आपलं. परंतु तसं न होता मार्केटने पुन्हा एकदा ब्रेकआउट दिलेला आहे, या लेव्हलला ब्रेकआउट दिलेला आहे आणि पूर्ण व्ही शेपमध्ये मार्केटने रिकव्हरी केलेली आहे. तर या गोष्टीवरून एक गोष्ट तुमच्या लक्षात येत असेल की मार्केटमध्ये काहीही 100% नसते. जस्ट वी हाऊ टू प्रेडिक्ट द मार्केट आणि आपल्या प्रेडिक्शननुसार आपली रिस्क घेऊन मार्केटमध्ये ट्रेड करायचं असतंय. तर या पॉइंटला समोर आपल्याला 14-15 हजार रुपयाचा प्रॉफिट दिसत होता, परंतु जसं की ही कॅन्डल बनली, एकाच कॅन्डलमध्ये आपला पूर्ण प्रॉफिट गेलेला आहे. तर पाहूया आपण प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट पण पाहूया. परंतु मार्केट एक्झिट करण्याचा सिनेरिओ पण दिला असेल. ज्यांनी पहिली बॅच अटेंड केली असेल त्यांनी ते सांगू शकतील कोणती कॅन्डल आहे ही, ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि या ट्रेडवर सुद्धा तुम्ही ट्रेड घेऊ शकता हेही तुम्हाला मी सांगितलेलं होतं. तर ज्यावेळेस मार्केट अप ट्रेंड देतं त्यावेळेस मार्केटमध्ये आपण एंट्री करू शकतो, परंतु मी ॲज अ ऑप्शन सेलर असल्यामुळे मी नंतर 2च्या आसपास ट्रेडचा प्लॅन करत नाही शक्यतो. परंतु ज्यांनी कोणी ही कॅन्डल पाहिली असेल, या कॅन्डलवर एंट्री घेतली असेल तर मोठा प्रॉफिट बुक करू शकले असतील. आणि आणखी एक सायकोलॉजिकल गोष्ट तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो की जर तुम्ही या पॉइंटला जर माझी पोझिशन होती, ते पोझिशनचा मी इथे स्टॉप लॉस दिला नसता तर तो प्रीमियम माझा 22,000 रुपयाचा प्रीमियम कितीला ट्रेड करतोय आता ते पण आपण पाहूया. तर चला आपण प्री एन वर एकदा जम्प करूया आणि पाहूया काय काय झालेलं आहे प्रॉफिट अँड लॉसचं. तर एकदा या पेजला मी रिफ्रेश करतो. तर पेज रिफ्रेश केलेलं आहे. अराउंड 6,000 रुपयाच्या आसपास आपण आजचा प्रॉफिट बुक करणार आहोत. परंतु स्टील आपण 15,000 रुपये प्रॉफिट पाहून 6,000 बुक करतोय. तुम्हाला वाटत असेल यार 15,000च बुक केला पाहिजे. पण हू नोज मार्केटने जर मार्केट साईडवेज गेला असतं तर 20-25,000 रुपये पण आपण कमवले असते. तर यासाठी आपण काय करायचे, आपली रिस्क ॲपिटाईट फिक्स ठेवायची आहे आणि आपल्या रिस्कनुसार मार्केटमध्ये काम करायचं आहे. तर हे पाहू शकता की आता पूर्ण मार्केट क्लोजिंग होण्याचा टाइम झालेलाच आहे. तर याचा प्रीमियम पूर्ण डिके झालेला 0 आलेला आहे, याचा 0 झालेला आहे आणि ही पोझिशन आपली बायिंगची हेजिंगसाठी घेतलेली आहे, जेणेकरून मार्केटमध्ये आपल्याला मार्जिन बेनिफिट भेटेल. तर जसं की मी तुम्हाला बोलत होतो की 22,000चा त्याची प्राइस जवळपास 222 रुपये झालेली आहे आणि आपण एक्झिट केलेला आहे 30 रुपयाच्या आसपास. तर तुम्ही विचार करू शकता की मी जर याच्या होपमध्ये बसलो असतो की मार्केट रिटर्न येईल तर हा किती मोठा लॉस झाला असता मला. तर या गोष्टी तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. मार्केटमध्ये स्टॉप लॉस लावूनच काम करायचं आहे. एक दिवस मार्केट रिटर्न येईल, परंतु एक दिवस रिटर्न येईल, 2 दिवस रिटर्न येईल आपल्या फेवरमध्ये, पण एक दिवस असा मोठा लॉस येईल की ते मार्केटला आपल्याला बाहेर काढण्यासाठी पुरेसा असेल. पूर्णपणे स्टॉप लॉस लावूनच मार्केटमध्ये काम करायचं आहे. विदाऊट स्टॉप लॉस कोणीही काम करायचं नाही. छान आणि मोठी लर्निंग तुम्हाला ह्या व्हिडिओमधून मिळाली असेल. तर बरेच दिवस आपला व्हिडिओ आला नव्हता, तर इथून पुढे मी काय करेल, दररोज व्हिडिओ बनवण्याचा ट्राय करेल. तो व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये. टिल द टाइम, बाय बाय, टेक केअर.